हॅलो डिअर स्टुडंट्स, मी विनायक फुके सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपण डिस्कस करतोय बघा बेसिक मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्स. याचे ऑलरेडी आपण 2 लेक्चर कंप्लीट केले आणि लेक्चर 3 मध्ये आपल्याला हे सर्व पॉइंट्स इथे डिस्कस करायचे. त्यात आपल्याला 2 टाईपचे अप्रॉक्सिमेशन फॉर्म्युले बघायचे. अप्रॉक्सिमेशन त्यात पहिलं तर असणार आहे स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन आणि त्यानंतर असणार आहे बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन. नंतर आपल्याला 2 टाईपच्या सिक्वेन्स पण इथे डिस्कस करायचे आहे. सिक्वेन्स किंवा तुम्ही त्याला प्रोग्रेशन सुद्धा म्हणू शकता. एक असणार आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आणि त्यानंतर असणार आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. नंतर आपण डिस्कस करणार आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचा आपण जनरल फॉर्मॅट. त्यानंतर जर आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन किंवा तुम्ही त्याला रूट्स म्हणू शकता, हे रूट्स जर फाइंड करायचे असेल तर आपल्याकडे कुठला फॉर्म्युला हे पण आपण डिस्कस करणार आहे. आणि शेवटचा टॉपिक असणार आहे लॉगॅरिथम. आपल्याला लॉगॅरिथमची डेफिनेशन प्लस काही रूल्स आहे बघा जे न्यूमेरिकल्स मध्ये यूज होतात, ते पण आपल्याला इथे डिस्कस करायचे आहे. मग 1 बाय 1 आपण टॉपिक इथे डिस्कस करू. सुरुवातीला आपल्याला बघायचं आहे स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन. तर मला तुम्ही सांगा, ट्रिग्नोमेट्रीची जी फॅमिली आहे, या फॅमिलीमध्ये किती मेंबर आहे? तुम्ही म्हणता सर टोटल 6 मेंबर आहे. साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक आणि कोसेक. त्यातले जे पहिले 3 मेंबर्स आहे बघा, साइन, कॉस आणि टॅन, ह्या तिन्ही मेंबरचे एक्सपान्शन फॉर्म्युले मी इथं लिहून ठेवलेले. हे जे एक्सपान्शन आहे हे साइन एक्सचं एक्सपान्शन आहे. इथे मी कॉस एक्सचं पण एक्सपान्शन लिहून ठेवलेले आणि हे जे एक्सपान्शन आहे हे कुठल्या फंक्शनचं आहे सांगा? टॅन एक्स. आता बऱ्याच जणांचं हे एक्सपान्शन पाहून डोळे फिरू शकतात की सर हे तर खूप डिफिकल्ट वाटायला लागलं. तर मी पहिले तर क्लिअर करून देतो, ह्या फॉर्म्युलेची आपल्याला गरज पडत नाही. हे फॉर्म्युले तुमचे मॅथमॅटिक्स मधले. फिजिक्स मध्ये आपण याला थोडंसं पुढे मॉडिफाय करणार आणि ते मॉडिफिकेशन तुम्हाला पाठ ठेवायचंय. सर काय मॉडिफिकेशन असणार? आपल्याला इथे हे जे व्हेरिएबल एक्स यूज झालेलं आहे बघा, ह्या एक्सची व्हॅल्यू स्मॉल कन्सिडर करायची. मग सर त्यांनी काय होईल जर एक्स आम्ही स्मॉल कन्सिडर केलं तर? जर एक्स स्मॉल असेल तर एक्सचे जे हायर पॉवर आहे, सर हायर पॉवर म्हणजे इथं एक्सची पॉवर 1 त्यापेक्षा ग्रेटर म्हणजे काय? एक्स स्क्वेअर, एक्स क्यूब, एक्स रेस टू पॉवर 4 एक्सेट्रा, या सर्व पॉवर, एक्स रेस टू पॉवर 5, या सर्व पॉवर तुम्ही निग्लेक्ट करू शकता. निग्लेक्ट करू शकता म्हणजे याला तुम्ही घेणार 0. पहिले तर क्वेश्चन तयार होतो, जर एक्स स्मॉल असेल तर या हायर पॉवर 0 का होतील? मी एक्झाम्पलनी सांगतो. सपोज मी एक्सची एक स्मॉल व्हॅल्यू 0.1 कन्सिडर करतो. एक्स इज इक्वल टू 0.1. तुम्ही कुठलेही घेऊ शकता, मी 0.1 घेतली. आता एक्स जर 0.1 असेल तर एक्सच्या हायर पॉवर तुम्हाला इथे बनवायची आहे. म्हणजे तुम्हाला पहिले तर बनवायचं आहे एक्स स्क्वेअर. तर एक्स स्क्वेअर किती येणार मग? 0.1 चा स्क्वेअर. आणि 0.1 चा स्क्वेअर किती होईल? 0.01. जर मी एक्सचा क्यूब करत असेल, एक्स क्यूब, एक्सची व्हॅल्यू किती आहे? 0.1. याचा मी घेणार क्यूब, त्या आन्सर मध्ये येणार 0.001. एक्स रेस टू पॉवर 4 घेऊन पाहतो मी आणखी. एक्स रेस टू पॉवर 4 म्हणजे 0.1 रेस टू पॉवर 4, आन्सर येईल 0.0001. इथं तुम्हाला नोटीस करायचंय, एक्स आहे तुमचं 0.1 म्हणजे हा स्मॉल नंबर आहे. तर एक्सची जी हायर पॉवर आहे एक्स स्क्वेअर, बघा एक्स होतं 0.1, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू आणखी कमी झाली. सर किती झाली? 0.01. चेक करा, एक्स तुमचं 0.1 आहे, एक्स क्यूब पहा 0.001. म्हणजे जर एखादा नंबर स्मॉल असेल तर त्याचे जे हायर पॉवर्स आहे याची व्हॅल्यू आणखी कमी होणार, डिक्रीज होणार. म्हणजे त्याला तुम्ही निग्लेक्ट करू शकता. म्हणजे काय घेऊ शकता? 0. मग लक्षात घ्या, इथं एक्स स्मॉल आहे तर ह्याच्या एक्सच्या हायर पॉवर्स आहे, हायर पॉवर्स, याला आपण निग्लेक्ट करणार. निग्लेक्ट करणार म्हणजे यांच्या व्हॅल्यूज आपण काय घेणार? 0 घेणार. मग बघा, मी इथे एक्स घेतलेले स्मॉल, तर एक्सच्या हायर पॉवर्स तुम्हाला 0 ठेवायच्या आहे प्रत्येक एक्सपान्शन मध्ये. आपण बोलू पहिले साइन एक्सच्या एक्सपान्शन बद्दल. इथे बघा एक्सची पॉवर किती आहे? 1. हे नाही निग्लेक्ट करायचं, एक्सच्या हायर पॉवर 2, 3, 4 एक्सेट्रा, बरोबर आहे. इथं बघा एक्सची पॉवर किती आहे? 3, एक्स रेस टू पॉवर 5, एक्स रेस टू पॉवर 7. तर मला ह्या सर्व हायर पॉवर्स
इथून करायच्या निग्लेक्ट. निग्लेक्ट करणार म्हणजे या सर्व व्हॅल्यूज, इथून समोरच्या सर्व व्हॅल्यूज तुमच्या 0 होणार. मग एक्सप्रेशन मध्ये शिल्लक काय आहे, साइन एक्स इज इक्वल टू एक्स. बरोबर आहे. आता सेम तुम्ही मला सांगा कॉस एक्सचं जे एक्सपान्शन आहे तिथे मॉडिफिकेशन काय होणार. तुम्हाला एकच काम करायचंय, मी एक्स स्मॉल घेतलं तर एक्सच्या हायर पॉवर्स तुम्हाला 0 घ्यायचे आहे. मग इथे मला तुम्ही सांगा, इथं तर एक्स नाहीये, एक्स स्क्वेअर, एक्स रेस टू पॉवर 4, एक्स रेस टू पॉवर 6, म्हणजे इथून पुढे एक्सच्या हायर पॉवर स्टार्ट झालेले आहे. मग मी याला करणार निग्लेक्ट. इथून समोरचा सर्व पार्ट माझ्यासाठी 0 होणार. मग मी याला इथनं डिलीट करतो. आता सेम तुम्ही सर्वजण tan x बद्दल विचार करा बरं कसं होईल. तर आता tan x मध्ये tan x जे एक्सपान्शन आहे इथे तुम्ही चेक करा हायर पॉवरची स्टार्टिंग कुठनं झालेली. सर इथे x ची पॉवर 1 आहे, 1 हायर पॉवर नाही, 2 3 4 इथनं स्टार्ट होणार. एक्स क्यूब बघा हायर पॉवरची स्टार्टिंग झालेली, एक्स क्यूब, एक्स रेस टू पॉवर 5, एक्स रेस टू पॉवर 7, म्हणजे इथून राईट हँड साइडला जेवढ्या पण टर्म्स आहे ह्या मला करायच्या आहे 0. इथून राहिलेलं समोरचं सर्व एक्सप्रेशन 0 होणार, म्हणजे याला मी करणार इथून डिलीट. मग हे सर्व मॉडिफिकेशन केल्यानंतर तुम्ही मला सांगा रिझल्ट काय बनतील. आता हे फॉर्म्युले जे पुढे आहे हे आपण फिजिक्स मध्ये यूज करणार आहे. जेव्हा जेव्हा एक्स स्मॉल असणार तेव्हा तेव्हा साइन एक्सच्या जागेवर काय येणार, एक्स समोरचं 0 झालेलं आहे. मी इथं लिहितो साइन एक्स इज इक्वल टू एक्स. कॉस एक्सच्या जागेवर काय येणार, 1, राहिलेलं सर्व 0 आहे. इथं लिहितो मी कॉस एक्स इज इक्वल टू 1. टॅन एक्सच्या जागेवर काय येणार, टॅन एक्सच्या जागेवर एक्स, रिमेनिंग सर्व पोर्शन इथे 0 झालेला आहे. बरोबर आहे. मग मी लिहितो टॅन एक्स इज इक्वल टू एक्स. एकदम बघा हे सर्व जे एक्सपान्शन होते एक्स स्मॉल हे मॉडिफिकेशन घेऊन आपण त्याला इथं नवीन फॉर्म्युले तयार केलेले. फिजिक्स मध्ये आपण काय करणार, फिजिक्स मध्ये जो एक्स आहे एक्स याच्या जागेवर थीटा रिप्लेस करणार. इथं मी लिहितो पुट एक्स इज इक्वल टू थीटा. जिथे जिथे एक्स होतं तिथे तिथे थीटा ठेवा. जे रिझल्ट बनतील ते रिझल्ट तुम्हाला पाठ ठेवायचे. जिथं एक्स आहे एक्सच्या जागेवर थीटा, मग कसं बनल, साइन थीटा इज इक्वल टू थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू 1. 1च राहणार बरं का, एक्सच्या जागेवरच थीटा ठेवायचं. जिथं एक्स दिसल तिथं थीटा म्हणा. टॅन थीटा इज इक्वल टू थीटा. मी प्रत्येक फॉर्म्युला लिहितो. साइन थीटा इज इक्वल टू थीटा, इथे लिहितो मी साइन थीटा इज इक्वल टू थीटा. इथे कसं बनल, कॉस थीटा इज इक्वल टू 1, कॉस थीटा इज इक्वल टू 1. इथे कसं बनेल, टॅन थीटा इज इक्वल टू थीटा. इथं पण लिहितो एक्सच्या जागेवर काय सांगा, थीटा. थीटा असणार स्मॉल. आता लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा, आता बस फिजिक्स मध्ये याला विसरून जा, याची तुम्हाला गरज नाही. फिजिक्स मध्ये तुम्हाला फक्त एवढा पार्ट लक्षात ठेवायचा आहे. जेव्हा थीटा अँगल स्मॉल असणार तेव्हा साइन थीटा इज इक्वल टू थीटा, कॉस थीटा इज इक्वल टू 1, टॅन थीटा इज इक्वल टू थीटा. नेक्स्ट पेजवर मी तुम्हाला हे सिस्टमॅटिक लिहून देतो, बस तुम्ही एवढं लक्षात ठेवसाल. काय लक्षात ठेवायचं तुम्हाला, जेव्हा जेव्हा थीटा अँगल स्मॉल असणार. बरं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो सर स्मॉल म्हणजे एक्झॅक्टली व्हॅल्यू किती घ्यायची, व्हॅल्यू घ्यायची लेस दॅन 10 डिग्री. लेस दॅन 10 डिग्री इथं लिहितो मी. जेव्हा पण थीटा 10 डिग्री पेक्षा स्मॉल असणार, 10 डिग्री पेक्षा स्मॉल, तो अँगल माझ्यासाठी स्मॉलर अँगल. 10 डिग्री पेक्षा स्मॉलर म्हणजे सिंगल डिजिट, 1 डिग्री 2 डिग्री अप टू 9 डिग्री सिंगल डिजिट मध्ये 10 डिग्री 2 डिजिट येणार. जेव्हा जेव्हा थीटा अँगल सिंगल डिजिट मध्ये असणार त्याला मी कन्सिडर करणार स्मॉलर अँगल. आणि थीटा जर स्मॉल असेल तुम्हाला पहिले कॉस थीटा शोधायचं आणि या कॉस थीटाला लिहून टाकायचं 1. पहिलं काम, जेव्हा थीटा अँगल स्मॉल कॉस थीटा लिहून टाका 1. राहिलेले जे दोन फंक्शन आहे, सर कुठले दोन फंक्शन, साइन थीटा आणि टॅन थीटा, ह्या दोघांच्या व्हॅल्यू इक्वल असणार आणि थीटा असणार. बस तुम्ही एवढं लक्षात ठेवा, एवढं तुम्हाला यायला पाहिजे. काय लक्षात ठेवायचंय, थीटा अँगल जर स्मॉल असेल कॉस थीटा शोधा, त्याला 1 लिहा. साइन थीटा टॅन थीटा दोघं इक्वल असणार आणि थीटाचे इक्वल येणार. तुम्ही एक काम करा, पाठीमागे रिझल्ट पाहून घ्या बरं एकदा. जेव्हा थीटा स्मॉल असणार पहिले कॉस थीटा शोधा, 1 लिहा.
बरोबर. साइन थिटा टॅन थिटा दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे. किती सांगा? थिटा. आणि इथे ना काही महत्वाचा पॉइंट आहे बघा सर. कुठला? हा जो थिटा अँगल आहे, थिटा अँगल हा स्ट्रिक्टली रेडियन मध्ये असायला पाहिजे, रेडियन. पण जेव्हाही क्वेश्चन येतील अँगल तुम्हाला डिग्री मध्ये गिवन असणार आणि डिग्री मधून तुम्हाला रेडियन मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सर कन्व्हर्ट कसं करायचं? बेसिक मॅथमॅटिक्सच्या फर्स्ट लेक्चर मध्ये हे सर्व कन्व्हर्जन मी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलेले. तरी पण रिपीट सांगतो, डिग्री मधून जर रेडियन मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर तुम्हाला पाय अपॉन 180 नी मल्टिप्लाय करावं लागेल. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बस तुम्हाला एवढे कन्सेप्ट जर माहित असेल मग आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर 1 बाय 1 आपण पहिले क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊ. आता बघा इथे तुम्ही क्वेश्चन पाहू शकता. फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 3 डिग्री, कॉस 5 डिग्री, टॅन 9 डिग्री. तुमचं पहिलं काम साइन कॉस टॅन ह्या तिन्ही फंक्शनचे अँगल चेक करा. अँगल जर सिंगल डिजिट मध्ये असेल आपण त्याला स्मॉलर अँगल म्हणणार. सिंगल डिजिट म्हणजे 9 डिग्री पर्यंत, 10 डिग्री डबल डिजिट होणार. बरोबर आहे. आता बघा साइन अँगल किती आहे? 3 डिग्री. हा सर स्मॉलर अँगल आहे, आम्ही अप्रॉक्सिमेशन यूज करू शकतो. कॉस 5 डिग्री, टॅन 9 डिग्री. मग सांगा जेव्हा अँगल स्मॉल असेल पहिले कुणाला शोधा? कॉस थिटा. आणि त्याला किती लिहून टाका? 1. संपलं. कॉस थिटा सॉल्व्ह झालं तुमचं. नंतर साइन थिटा आणि टॅन थिटा दोघांच्या व्हॅल्यू थिटा असणार. कॉस थिटा मी 1 लिहून घेतलं. साइन थिटा टॅन थिटा दोघांच्या व्हॅल्यू थिटा येणार. मग सांगा साइन थिटाला मी थिटा लिहिणार. थिटा किती आहे? 3 डिग्री. टॅन थिटाला पण मी थिटा लिहिणार. इथं थिटा किती आहे? 9 डिग्री. पण हे तुमचे आन्सर नाही. जे आन्सर येईल अँगल तुमचा तो रेडियन मध्ये असायला पाहिजे. इथं अँगल डिग्री मध्ये. मग सर कसं कन्वर्ट करायचं? मल्टिप्लाय करा. कितीनी? पाय अपॉन 180. मग याला मी पुढे सॉल्व्ह करतो. 3 ला मी मल्टिप्लाय करणार पाय अपॉन 180 नी. अँगल तुमचा डिग्री मधून रेडियन मध्ये कन्वर्ट होणार. 3 6 18 म्हणजे आन्सर आलं तुमचं पाय अपॉन 60 रेडियन. ही तुमची व्हॅल्यू आहे साइन 3 डिग्रीची. साइन 3 डिग्री. हे तर 1 झालेलं, याला टच करू नका, ते आन्सर ऑलरेडी तुमचं आलेलं आहे. इथे बघा अँगल तुमचा 9 डिग्री. 9 ला मी मल्टिप्लाय करणार. सर कितीनी मल्टिप्लाय करायचं? पाय अपॉन 180. आता अँगल तुमचा रेडियन मध्ये कन्वर्ट होणार. 9 2 80 म्हणजे आन्सर आलं तुमचं पाय अपॉन 20. पाय अपॉन 20 रेडियन. हे आहे तुमचं टॅन 9 डिग्री. तर लक्षात घ्या तुमचे जे आन्सर आलेले साइन 3 डिग्रीची व्हॅल्यू आली पाय अपॉन 60 रेडियन. कॉस 5 डिग्री हे 1 आलेलं आहे. टॅन 9 डिग्री याची व्हॅल्यू तुमची आली पाय अपॉन 20. चला क्लिअरिटी सर्वांना इथपर्यंत. मग तुम्ही पहिले तर एक काम करा, हे जे इथं लिहिलेलं आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा व्हिडिओ पॉज करून लिहू शकता. चला त्यानंतर याला पण तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला मी थोडंसं साईडला येतो. ठीक आहे, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता बघा जसं आपण आता स्मॉल अँगल अप्रॉक्सिमेशन बघितलं होतं, सिमिलर टाइप मध्ये एक बायनॉमियल थेरम आहे बघा. हा पण मॅथमॅटिक्स मधलंच एक्सप्रेशन आहे. हा आहे तुमचा बायनॉमियल थेरम. सर हे एवढं एक्सप्रेशन पाठ ठेवायचं का? नाही, आपण याला सुद्धा पुढे मॉडिफाय करणार. सर काय मॉडिफिकेशन आहे? इथं सुद्धा जो एक्स यूज झालेला व्हेरिएबल एक्स, ह्या एक्सची व्हॅल्यू मला घ्यायची स्मॉल. आता तुम्ही हे पाठ असू द्या, जेव्हा जेव्हा एखादा नंबर एक्स नाही कुठलाही नंबर असू द्या, जेव्हा एखादा नंबर स्मॉल असेल त्याचे जे हायर पॉवर्स आहे याला तुम्ही निग्लेक्ट करू शकता. म्हणजे ते झिरोच्या क्लोजेस्ट असणार, त्याला तुम्ही डिलीट करू शकता, 0 घेऊ शकता. मग मी जर एक्स स्मॉल घेतलं तर एक्सच्या ज्या हायर पॉवर इथं 1 आहे, त्यानंतरच्या पॉवर 2, एक्स रेस टू पॉवर 3 म्हणजे एक्स क्यूब, एक्स रेस टू पॉवर 4, या सर्व पॉवर मी इथे निग्लेक्ट करणार. निग्लेक्ट करणार म्हणजे यांच्या व्हॅल्यूज मला काय घ्यायच्या आहे सांगा? 0. मग आता तुम्हाला काय करायचं? जिथनं एक्सच्या हायर पॉवर स्टार्ट होतात तिथून पुढचं सर्व एक्सप्रेशन 0 करून टाका. आता बघा इथे एक्स तर नाहीच आहे, इथे यांच्या बाजूला एक्स आहे पण एक्सची पॉवर किती आहे? 1. इथून पुढे पहा, इथून पुढे राईट हँड साईडला ह्या एक्सप्रेशनच्या बाजूला एक्स स्क्वेअर हायर पॉवर आहे, ह्या एक्सप्रेशनच्या बाजूला एक्स क्यूब हायर पॉवर आहे. म्हणजे माझ्या लक्षात आलं
की हे जे एक्सप्रेशन आहे, हा जो थेरम आहे, इथून समोरचे जेवढ्या पण टर्म्स आहे, प्रत्येक टर्म मध्ये एक्स म्हणजे हायर पॉवर आणि एक्स स्मॉल आहे, तर हायर पॉवर तुम्हाला करायचं आहे डिलीट. मग सांगा बरं, हे जर तुम्ही डिलीट केलं तर एकदम सिंपल रिझल्ट तुमच्या पुढे तयार होऊन येणार आहे आणि तो रिझल्ट तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. फिजिक्समध्ये तुम्हाला हा खूप वेळेस यूज होणार बरं का. काय रिझल्ट बनला ते पहिले बघा. हे लेफ्ट हँड साईडला ऍज इट इज लिहून घ्या, ज्याचं की मला आन्सर लिहायचं आहे. 1 प्लस एक्स याची पॉवर किती आहे, एन, इज इक्वल टू हे सर्व पार्ट, इथून समोरचा सर्व पार्ट आपण रिमूव्ह केलाय. मग शिल्लक काय सांगा बरं, 1 प्लस एन एक्स. तर हे आहे तुमचं बायोनॉमियल अप्रॉक्सिमेशन. हे अप्रॉक्सिमेशन तुमचं एकदम पाठ असायला पाहिजे. बरं, रिझल्ट काय आहे तो एकदा समजून घ्या. जेव्हा जेव्हा एक्स स्मॉल असणार, स्मॉल, तेव्हा तेव्हा पॉवर ऍज इट इज तुम्ही खाली शिफ्ट करू शकता. म्हणजे कसं बनल ते, पॉवर एनच्या बाजूला येणार, म्हणजे आन्सर आला 1 प्लस एन एक्स. इथे पाहू शकता 1 प्लस एन एक्स. फक्त तुम्हाला काय करायचंय, एक्स स्मॉल असेल, ब्रॅकेटची पॉवर एक्सच्या बाजूला तुम्हाला शिफ्ट करायची. मी एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. एक्झाम्पल आहे बघा, 1 प्लस एक्स याची पॉवर 100 आणि इथं तुम्हाला लिहून दिलं की एक्स स्मॉल आहे. मग सांगा इथे बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन यूज कसं करायचं. आता एक लक्षात घ्या, एक्स स्मॉल आहे, 100 पॉवर, 100 नाही, जी पण पॉवर असेल ब्रॅकेटची ऍज इट इज एक्सच्या पुढे आणून शिफ्ट करा, इथे आणून शिफ्ट करा. सांगा बरं आन्सर किती येईल, 1 प्लस 100 एक्स. बरोबर. एक क्वेश्चन तुम्ही ट्राय करा बरं. मग आता एक्झाम्पल नंबर सेकंड, 1 प्लस एक्स, ह्या ब्रॅकेटची पॉवर -20, इथं मी लिहून देतो. एक्स हा जो नंबर आहे हा स्मॉल आहे. करा बरं ट्राय. जर एक्स स्मॉल असेल तर बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन यूज करा तुम्ही इथे. चला केलंय का, मी सांगतो ऐका. आता एक्स स्मॉल आहे म्हणजे ब्रॅकेटची जी पॉवर आहे -20 ऍज इट इज विथ साइन एक्सच्या बाजूला येऊन शिफ्ट होणार. म्हणजे आन्सर कसं येईल ते, हा 1 ऍज इट इज, हे -20 इथे येणार, प्लस इंटू मायनस, मायनस हे 20 आणि बाजूला काय येणार सांगा, ते एक्स. कळालं का बायनॉमियल अप्रॉक्सिमेशन यूज कसं करायचं. आणखी एक एक्झाम्पल घेतो मी, एक्झाम्पल नंबर 3. हे तुम्ही ट्राय करा बरं. 1 प्लस एक्स याची पॉवर आहे बघा 3/2 आणि मी इथं लिहून देतो एक्स आहे तुमचा स्मॉल. जोपर्यंत एक्स स्मॉल नाही तोपर्यंत अप्रॉक्सिमेशन यूज करता येणार नाही. चला ट्राय करा, वेट करतो मी तुमच्यासाठी. केलंय का ट्राय, मी सांगतो ऐका. एक्स जर स्मॉल असेल, पॉवर एज इट इज शिफ्ट करा, म्हणजे आन्सर येईल तुमचं 1 प्लस 3/2 च्या बाजूला एक्स, म्हणजे हे येणार 3/2 एक्स. क्लिअरिटी सर्वांना. मग व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. यानंतर बघा जॉमेट्रिक प्रोग्रेशन, याला शॉर्टकट मध्ये आपण जीपी म्हणू. जीपी. आता सर्वजण 100% कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे असू द्या. आता एक लक्षात घ्या, मी बोर्डवरती नाही तर 2 टाईपच्या सिक्वेन्स लिहून ठेवलाय. ह्या दोन्ही सिक्वेन्स मध्ये ना एक कॉमन पॅटर्न आहे बघा. तो पॅटर्न तुम्हाला इथे शोधून काढायचा आहे. सर कुठला पॅटर्न आहे, तुम्ही स्वतः विचार करा. केला काय विचार, आता मी सांगतो कुठला पॅटर्न आहे. तुम्ही काय करा, इथं जे हे सिक्वेन्स मध्ये हे जे नंबर दिले, ह्या नंबरला तुम्ही डिवाइड करा. डिवाइड करा किंवा आपण असं म्हणतो की याचा तुम्ही रेशो घ्या. सर रेशो कुणाचा घ्यायचा, कुठले 2 रॅन्डम नंबर पकडून आम्ही त्यांना डिवाइड करू का, त्यांचा रेशो घेऊ का, नाही. तुम्हाला जे 2 नंबर कन्सिडर करायचे आहे ते कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असायला पाहिजे. सर कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे काय, जे 2 आजूबाजूला येणारे नंबर्स आहे त्यांना आपण म्हणतो कॉन्झिक्युटिव्ह नंबर. बरोबर आहे. मग मी जर 1 कन्सिडर करत असेल त्याचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय येणार सांगा, 2. बरं रेशो घ्यायचा कसा, 1/2 घ्यायचा की 2/1. तुम्हाला नेक्स्ट नंबरला प्रिव्हियसनी डिवाइड करायचंय, म्हणजे तुम्हाला लिहायचंय 2/1. सांगा 2/1 किती येणार, 2. सिंपल कॅल्क्युलेशन्स आहे. एक काम करा, नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस हा रेशो घ्या, याला तुम्ही डिवाइड करा, म्हणजे 4/2. बघा बरं किती येतं, तर 4/2. हे सुद्धा आन्सर किती आलं, 2. चला नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस किती येईल बरं, ते 8
अपॉन मध्ये 4. आन्सर किती आलं सांगा तुमचं 2. आणखी एक घेतो मग मी थांबतो इथे. आता बघा 16/8, 16/8 हे सुद्धा आन्सर किती आलं 2. मग तुम्ही चेक करा, आपण इथे जेवढे पण रेशो घेतले हे रेशो तुम्ही चेक करा, हे रेशो कसे आलेले. सर हे रेशो तर सेम आलेले. मग मी इथं लिहू का, हे जे रेशो आहे हे सेम आलेले, किंवा याला तुम्ही कॉमन पण म्हणू शकता. कॉमन आहे प्रत्येकासाठी, सेम कॉमन रेशो. मग इथे पॅटर्न काय आहे, आपण इथे बघितलं कुठलेही दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबर घ्या, त्यांचा रेशो घ्या, हा रेशो जो आहे हा सेम आलेला आहे. मग एखाद्या सिक्वेन्समध्ये जेव्हा जेव्हा रेशो कॉमन असणार किंवा जेव्हा जेव्हा रेशो सेम असणार, ती सिक्वेन्स जीपीच्या कॅटेगरीमध्ये येणार, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. मग तुम्ही मला सांगा, जॉमेट्रिक प्रोग्रेशन जीपी साठी कंडिशन काय. सर जीपी साठी कंडिशन आहे कॉमन रेशो. फक्त एक शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, कॉमन रेशो किंवा सेम रेशो सुद्धा तुम्ही म्हणू शकता. कॉमन रेशो म्हणा किंवा सेम रेशो म्हणा, दोघांचा मिनिंग एकच आहे. क्लॅरिटी सर्वांना इथपर्यंत. आणि तो रेशो ह्या सिक्वेन्स मध्ये किती आलेला आहे सांगा. पहिल्या सिक्वेन्स मध्ये जो कॉमन रेशो आहे हा किती आलेला आहे, 2/1 घ्या, 4/2 घ्या, 8/4 घ्या, सर्व याच्यात कॉमन रेशो किती आलेला आहे सांगा 2. आता तुम्हाला सेकंड नंबरची जी सिक्वेन्स आहे इथं पण हेच करून बघायचंय. सर काय करायचं, दोन नंबर घ्या, डिवाइड मारा. सर कुठलेही रॅन्डम नंबर घेतले तर चालेल का, नाही, नंबर असायला पाहिजे कॉन्झिक्युटिव्ह, आजूबाजूला येणारे नंबर. ठीक आहे, मग आपण इथे सॉल्व्ह करू आणि बघू हा रेशो काय येतो. तर चला आता बघा काय करायचं, नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस कसं येईल बरं. मग ते 1/2 अपॉन मध्ये 1, आन्सर किती आलं. 1/2 ला कुठल्याही नंबरनी डिवाइड करा, आन्सर 1/2 म्हणण्यापेक्षा कुठल्या नंबरला जेव्हा तुम्ही 1 नी डिवाइड करता आन्सर तोच नंबर येणार. बरोबर, हे आन्सर किती आलं मग तुमचं 1/2. एक काम करा, इथे बघा बरं काय येतं, तर 1/4/1/2. इथं लिहितो पहा मी 1/4/1/2. सर हे तर खूप अवघड वाटायला लागलं. एक काम करा, याला असं लिहा ना, मग 1/4 डिव्हाइड मध्ये 1/2 चालेल ना असं लिहिलं तर. हा सर चालेल. आता एक रूल आहे बघा. सर कुठला रूल आहे, पहिला नंबर ऍज इट इज लिहा 1/4, ह्या डिवाइडला जर मी मल्टिप्लाय लिहिलं तर जो सेकंड नंबर आहे याचा होणार रेसिप्रोकल. मग सांगा 1/2 चा रेसिप्रोकल काय, 2/1. 2/1. आता एक काम करा, 2 नी 4 ला कॅन्सल करा, वरती किती येणार 1, खाली किती येणार 2, आन्सर किती आलं 1/2. सिमिलरली हे पण आपण एक करू, 1/8/1/4 करून पाहू. इथं लिहितो मी 1/8 डिव्हाइड मध्ये असं लिहितो 1/4. सर कसं करायचं, आता जसं केलं तसंच करायचं. हे डिवाइड आहे, याला मी काय लिहिणार मल्टिप्लाय. समोरच्या नंबरचा काय होणार रेसिप्रोकल. 1/4 चं होणार 4/1. 4/1, 4 2 जा 8, आन्सर किती आलं 1/2. समोरचे तुम्ही करू शकता. तुम्ही फक्त पहा इथं जो रेशो आहे बघा किती आला इथे 1/2. किती बघा नेक्स्ट 1/2. इथं पण रेशो किती आहे 1/2. म्हणजे तुम्ही रेशो घेऊन पाहिला, हा रेशो कसा आला बरं सेम, किंवा याला तुम्ही काय म्हणू शकता कॉमन रेशो. आणि जेव्हा जेव्हा कॉमन रेशो येणार तेव्हा तेव्हा सिक्वेन्स आपल्यासाठी असणार जीपी, जॉमेट्रिक प्रोग्रेशन. इथपर्यंत क्लिअरिटी का. फक्त मला सांगा, पहिल्या सिक्वेन्स मध्ये जसं तुम्ही मला आन्सर दिलं होतं की सर इथं रेशो 2 आहे, तसं मला तुम्ही सांगा दुसऱ्या सिक्वेन्स मध्ये रेशो किती आहे. रेशो किती आहे, सेकंड नंबरच्या सिक्वेन्स मध्ये रेशो किती आलेला आहे तुमचा 1/2. बरोबर आहे, मी इथं लिहितो रेशो आहे 1/2. आणखी एक क्वेश्चन माझा असा आहे बघा, दोन्ही सिक्वेन्स मध्ये तुम्ही स्टार्टिंग नंबर सांगा, जिथनं सिक्वेन्सची स्टार्टिंग झालेली आहे, ज्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो. जिथनं सिक्वेन्स स्टार्ट होणार तो जो मेंबर आहे, तो जो नंबर आहे, याला म्हणणार मी फर्स्ट टर्म. मग सांगा बरं, ही जी पहिली सिक्वेन्स आहे जीपी, बघा लक्षात घ्या, ह्या दोन्ही पण सिक्वेन्स आपल्यासाठी काय जीपी. सर का जीपी आहे, कारण इथं जो रेशो आहे हा कॉमन आहे म्हणून जीपी आहे. बरोबर आहे. आता मला तुम्ही सांगा फर्स्ट टर्म किती आहे. सर पहिल्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म 1 आहे. दुसऱ्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म किती आहे. सर इथं सुद्धा 1च आहे. मग मी इथं लिहू का, जी फर्स्ट टर्म आहे बघा, रेशो साठी आपण नेहमी नोटेशन आर घेणार. रेशो साठी काय घेणार आर. आणि जी फर्स्ट टर्म आहे, फर्स्ट टर्म
त्या फर्स्ट टर्म साठी मी नोटेशन ए घेणार. सांगा ए किती, मग इथे 1. इथं पण लिहितो पहा मी फर्स्ट टर्म नोटेशन काय घेणार ए. इथं सुद्धा किती सांगा 1. म्हणजे जेव्हाही जीपी येणार तेव्हा तुम्हाला रेशो, कॉमन रेशो आणि फर्स्ट टर्म लिहिता यायला पाहिजे. कॉमन रेशो आणि फर्स्ट टर्म लिहिता यायला पाहिजे. आता महत्वाचा पॉइंट आहे का, तुम्ही ना दोन्ही सिक्वेन्स जीपी आहे हे तर तुम्ही मला पहिलेच सांगितलं. आता ऐका, या दोन सिक्वेन्स मध्ये डिफरन्स काय सांगा. डिफरन्स काय मी सांगतो ऐका. जी पहिली सिक्वेन्स आहे ह्या सिक्वेन्स मध्ये नंबर इन्क्रीज होऊ लागले. बघा 1 नंतर 2, 2 नंतर 4, 8, 16, 32 नंबर काय होऊ लागले इन्क्रीज. मग ही जी जीपी आहे ही इन्क्रीजिंग जीपी आहे. ही जीपी तर आहे बट इन्क्रीजिंग जीपी. सेकंड नंबरची जी जीपी आहे सिक्वेन्स ज्याला आपण जॉमेट्रिक प्रोग्रेशन म्हणालो, ही इन्क्रीजिंग जीपी नाही, ही डिक्रीजिंग जीपी आहे. सर कसं, इथं बघा, इथं बघा व्हॅल्यू किती आहे, हा सर 1 आहे. आता इथं किती झाली 1/2, व्हॅल्यू हाफ होऊन गेली. 1/2 म्हणजे किती होतं 0.5, 1. नंतरचा नंबर 1/2 व्हॅल्यू डिक्रीज झाली. पुढे 1/4 आणखी व्हॅल्यू डिक्रीज झाली. पुढे 1/8 आणखी व्हॅल्यू काय होऊ लागली सांगा डिक्रीज. याचा अर्थ ही होती इन्क्रीजिंग जीपी आणि सेकंड नंबरची जी जीपी आहे याला मी काय म्हणणार डिक्रीजिंग जीपी. मग सर याचं काय करायचं हे कळालं आम्हाला की पहिल्या सिक्वेन्समध्ये नंबर इन्क्रीज होऊ लागले, तुम्ही इन्क्रीजिंग जीपी म्हणाले. सेकंड सिक्वेन्समध्ये नंबर डिक्रीज होत आहे, तुम्ही डिक्रीजिंग जीपी म्हणाले. सर त्यांनी काय होईल, त्यांनी असं होईल बघा की जेव्हा तुम्ही या इन्क्रीजिंग जीपीची ऍडिशन करणार, ऍडिशनलाच तुम्ही सम म्हणता, जेव्हा ऍडिशन करणार या सर्व नंबरची 1 + 2 + 4 + 8 याची ऍडिशन करणार, याचा आन्सर येणार इन्फायनाइट. कारण ही सिक्वेन्स चालत चालत कुठपर्यंत जाणार आहे सांगा इन्फायनाइट. मग इन्फायनाइट नंबरची ऍडिशन केल्यानंतर आन्सर सुद्धा किती येणार सांगा इन्फायनाइट. पहिलं तर हे तुम्हाला माहित ठेवायचं आहे. आणि आता हे महत्वाचं आहे कारण इन्क्रीजिंग जीपी आपल्याला फिजिक्समध्ये कामाला येत नाही. आपल्याला फिजिक्समध्ये न्यूमेरिकल जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर आपल्यासाठी महत्वाचं ठरणारे डिक्रीजिंग जीपी. तर ही जी डिक्रीजिंग जीपी आहे जेव्हा याची तुम्ही ऍडिशन करता याचा फॉर्म्युला येणार A/1 - R. हा फॉर्म्युला तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला जीपी मध्ये पाठ ठेवायचा आहे. जेव्हा जेव्हा डिक्रीजिंग जीपी असणार, डिक्रीजिंग जीपी, बरं एक मिनिट, डिक्रीजिंग जीपी साठी ना जो रेशो येतो रेशो हा नेहमी <1 येणार. इथं पहा इन्क्रीजिंग जीपी साठी रेशो किती आला 2 म्हणजे 1 पेक्षा मोठा आहे. इथं बघा रेशो किती आला 1/2 म्हणजे < कसं आहे सांगा 1. तर जेव्हा जेव्हा डिक्रीजिंग जीपी असणार सर ओळखायचं कसं, रेशो फाइंड करा, <1 असणार. इथं पण लिहून ठेवतो मी, रेशो असणार <1. जेव्हा जेव्हा डिक्रीजिंग जीपी असणार ओळखायचं कसं, रेशो <1 असायला पाहिजे. तर त्या डिक्रीजिंग जीपीची जेव्हा तुम्ही ऍडिशन करणार ती ऍडिशन येणार A/1 - R. इथं ए म्हणजे काय फर्स्ट टर्म. मी इथं काही क्वेश्चन सॉल्व्ह करून देईल म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. आणि आर म्हणजे काय कॉमन रेशो. क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, फॉर्म्युला कसा अप्लाय करायचा हे मी तुम्हाला पुढे सांगतो. त्याआधी तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला घेतलाय स्क्रीनशॉट, मग आपण पुढे जाऊ. आता बघा इथे काही क्वेश्चन दिलेले. बरं क्वेश्चनच्या आधी ना त्यांनी जे जॉमेट्रिक प्रोग्रेशन आहे त्याचा इथं स्टँडर्ड फॉर्मॅट लिहून दिलेला आहे. काय फॉर्मॅट दिलेला आहे सांगा, हा जनरल फॉर्म दिलेला आहे. हा आता तुम्ही मला सांगा ह्या सिक्वेन्स मध्ये मी जर तुम्हाला विचारलं सांगा बरं फर्स्ट टर्म किती, सर आम्हाला कळालं जिथनं सिक्वेन्स स्टार्ट होणार जो फर्स्ट मेंबर आहे तेच असणार आमच्यासाठी फर्स्ट टर्म. मग फर्स्ट टर्म किती सांगा ए. कॉमन रेशो कसा फाइंड करायचा, नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस म्हणजे इथं येणार ते AR मध्ये ए आणि ए कॅन्सल, आन्सर किती आलं R. बरं एक मिनिट, जरूर नाही बरं का तुम्ही पहिल्याच दोघांचा रेशो घ्या, नंतरच्या दोघांचा तुम्ही रेशो घेऊ शकता, पण ज्या 2 नंबरला तुम्ही डिवाइड करणार ते कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असायला पाहिजे. हे माइंड मध्ये फिट करून ठेवायचंय तुम्हाला. चला कसं येणार पुढे मग ते AR² अपॉन येणार AR. ए होणार कॅन्सल, एक आर कॅन्सल होणार. पाहू शकता आन्सर इथं सुद्धा काय आलं R. कारण रेशो कॉमनच असायला पाहिजे तेव्हाच ती सिक्वेन्स जीपी होणार. बरोबर आहे. आता सम फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे A/1 - R. बस जे मी तुम्हाला या आधीच्या स्लाइड मध्ये शिकवलं होतं तेच इथं रिपीट दिलेलं आहे. ठीक आहे, याचा पण चला तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका.
चला मग आपण पुढे जाऊ. आता बघा, आता आपण क्वेश्चनकडे जाऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की फॉर्म्युला अप्लाय कसा करायचा. आता तुम्ही एक काम करा, पहिली जी सिक्वेन्स दिलेली आहे त्या सिक्वेन्समध्ये तुम्ही मला फर्स्ट टर्म सांगा. आता तो तुम्हाला क्लिअरिटी यायला पाहिजे. फर्स्ट टर्म म्हणजे जिथनं सिक्वेन्स स्टार्ट झालेली आहे. फर्स्ट टर्म किती सांगा, 1. बरोबर आहे. फर्स्ट टर्म साठी आपण ए घेतो. ए इज इक्वल टू आलं तुमचं 1. त्यानंतर मला तुम्ही रेशो सांगा किती येईल. सर रेशो साठी नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस करायचं, म्हणजे 1/3 ला आम्ही 1 नी डिवाइड करणार. कुठल्याही नंबरला 1 नी डिवाइड करा, तोच नंबर रिपीट येणार, म्हणजे आन्सर किती आलं 1/3. आता बघा, तुम्हाला जर सम लिहायचे असेल सम, तर या समचा फॉर्म्युला काय, a/1 मायनस आर. ए म्हणजे काय, फर्स्ट टर्म, आर म्हणजे कॉमन रेशो. बस तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे. चला ठेवू, ए इज इक्वल टू 1 डिवाइड मध्ये 1 मायनस आर, रेशो किती सांगा 1/3. सर हे कसं सॉल्व्ह करायचं हे पाहिल्यानंतर ना आमचे डोळे फिरतात. पहा, एक मिनिट आहे का, याच्या अपॉन मध्ये काहीच नाही, म्हणजे मी 1 घेऊ शकतो. बरोबर, हे ब्रॅकेट तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. न्यूमरेटर ऍज इट इज लिहून टाका बरं, 1 त्याला टच करू नका. हा आता ऐका, हे सॉल्व्ह करायचं. बेस किती इथे 1, इथे बेस किती आहे 3. बेस सेम आहे का, नाही. जेव्हा जेव्हा बेस सेम राहणार नाही तेव्हा तेव्हा तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचंय. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 3 इकडे क्रॉस सोबत 1 सोबत जाणार, 1 इकडे क्रॉस सोबत 1 सोबत जाणार, नंतर खाली दोघांचा प्रोडक्ट होणार. मग कसं येणार ते 3 × 1 किती आलं 3, मध्ये मायनस 1 × 1 1, अपॉन मध्ये 1 × 3 किती सांगा 3. आणखी याला मी पुढे सॉल्व्ह करतो. 1/3 मायनस 1 किती होणार 2, अपॉन मध्ये हे किती सांगा 3. याला म्हणतो आपण फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर, हा थर्ड नंबर. एक डायलॉग तुम्ही लक्षात ठेवसाल. सर कुठला डायलॉग, थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर, थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर. मग सांगा 3 × 1 किती येणार 3, अपॉन मध्ये 2. म्हणजे ही जी आपल्याला जीपी दिलेली आहे, सर ही जीपी डॉट डॉट चालत कुठपर्यंत जाणार सांगा, इन्फायनाइट पर्यंत. ठीक आहे, तर या इन्फायनाइट जीपीची जी ऍडिशन आलेली आहे, ही ऍडिशन तुमची आलेली आहे 3/2. 3/2. मग तुम्ही एक काम करा, यानंतरचा जो सेकंड क्वेश्चन आहे हा ट्राय करून पहा. मी वेट करतो. चला ट्राय करा हा क्वेश्चन. चला मी सांगतो ऐका. सुरुवातीला तुम्ही लिहा फर्स्ट टर्म. फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू किती सांगा 1. त्यानंतर तुम्ही लिहा रेशो नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस, म्हणजे 1/2/1. अपॉन मधलं 1 नाही लिहिले तरी चालेल. आन्सर किती आलं 1/2. आता जेव्हा तुम्ही ऍडिशन करणार सम, समचा फॉर्म्युला काय जीपी साठी एकदम पाठ करून ठेवायचा. म्हणत चला माझ्यासोबत, a/1 मायनस आर. सांगा ए किती 1, अपॉन मध्ये 1 मायनस आर किती 1/2. ब्रॅकेट सॉल्व्ह करा. कसं सॉल्व्ह करायचं हे मी तुम्हाला सांगितलं. याच्या अपॉन मध्ये काहीच नाही, म्हणजे किती लिहायचं 1. ज्याचा कुणीच नसतो त्याचा देव असतो, तसा मॅथमॅटिक्स मध्ये हा 1 असतो. आता बेस सेम आहे का, सर बेस सेम नाही. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. कसं करायचं, इकडे पहा सांगतो मी. 1 अपॉन, चला हे 2 × 1 किती येणार 2, मध्ये मायनस साइन. 1 × 1 किती येणार 1, अपॉन मध्ये 1 × 2 किती येणार ते 2. हे कळालं का बघा तुम्हाला. हे 2 इकडे जाणार, हा 1 इकडे जाणार, दोघं एकमेकांसोबत येणार. बरोबर. मग पुढे कसं येईल सांगा ते. सम इज इक्वल टू न्यूमरेटरला किती आहे 1, डिनॉमिनेटरला 2 - 1 1, अपॉन मध्ये 2. तो आत्ताचा डायलॉग तुम्हाला आठवायला पाहिजे. थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर, म्हणजे हा जो 2 आहे ना हा 1 सोबत जाणार. मग आन्सर काय येणार सांगा. सम इज इक्वल टू 2 × 1 2, अपॉन मध्ये 1. आता 2/1 किती होणार आहे 2 तर होणार आहे. मग मी इथं लिहितो सम इज इक्वल टू, हे आन्सर आलं तुमचं 2. बघा बरं क्लिअरिटी आहे का तुम्हाला इथपर्यंत. मग एक काम करा तुम्ही, आता यानंतर ना हा क्वेश्चन ट्राय करा. चला वेट करतो मी. ट्राय करा. केलंय का ट्राय, मी सांगतो ऐका. जर बाकी असेल तर व्हिडिओ पॉज करा, थोडं वेट करा आणि मग चेक करा मी जे सॉल्व्ह करून देतोय आणि तुम्ही जे सॉल्व्ह केलं हे करेक्ट आलं की नाही. ठीक आहे. आता बघा मला सांगा, सिक्वेन्स जिथनं स्टार्ट झाली त्याला आपण फर्स्ट टर्म म्हणतो, जी की इथं 1 आहे.
बरोबर. त्यानंतर आपल्याला घ्यायचा रेशो. सर रेशो कसा घ्यायचा? नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस, म्हणजे 1 अपॉन ई, याला मी 1 नी डिवाइड करणार, तर 1चा काही इफेक्ट होणार नाही. किंवा तुम्ही असंही म्हणू शकता, थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर, 1 इंटू 1 किती? 1, अपॉन मध्ये काय सांगा? ई. ए तुमचं 1 आलं, रेशो तुमचा 1 बाय ई आला. याला मला करायचंय ऍड. ऍड म्हणजे काय बरं? ऍड म्हणजे समेशन, सम म्हणू शकता तुम्ही त्याला. फॉर्म्युला काय? ए अपॉन 1 मायनस आर. सांगा इथे ए किती आहे? सर ए म्हणजे फर्स्ट टर्म आम्हाला माहिती 1 आहे, लिहा. 1 मायनस आर किती आहे? 1 अपॉन ई. आता यार मी तुम्हाला खूप वेळेस सांगितलं हे ब्रॅकेट कसं सॉल्व्ह करायचं. याच्या अपॉन मध्ये काहीच नाही, तर सर आम्हाला माहिती 1 घ्यायचा आहे. याचा बेस 1, याचा बेस ई, बेस सेम नाही. बेस सेम नाही म्हणजे आम्ही करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करायचं? ई इकडे जाणार, ई मध्ये मायनस, 1 इकडे जाणार, 1 अपॉन मध्ये 1 इंटू ई किती येणार? ई. थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर, ई इंटू 1 किती आलं सांगा? ते ई. आणि अपॉन मध्ये किती? ई मायनस 1. म्हणजे आपली जी ऍडिशन आलेली आहे ती ऍडिशन आली ई अपॉन ई मायनस 1. सर ई आणि ई कॅन्सल केलं तर चालेल का? होणार नाही, कारण ईच्या सोबत इथे -1 आहे. ठीक आहे, हे छोटे छोटे मिस्टेक करायच्या नाही. आता यानंतर शेवटची सिक्वेन्स, शेवटचा क्वेश्चन ऐका. फर्स्ट टर्म किती आहे? सर फर्स्ट टर्म म्हणजे जिथनं सिक्वेन्स स्टार्ट झालेली आहे म्हणजे 1. मी तर लिहितो ए इज इक्वल टू 1. यानंतर मला फाइंड करायचा आहे रेशो. रेशो मध्ये नेहमी 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स असणार आणि नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस करायचं. म्हणजे कसं बनल इथे? हा, आता इथे ना मेन साइन तुम्हाला महत्वाचे आहे बरं का. साइन तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे. बघा इथं हा नंबर 1/2 नाही. सर 1/2 नाही, 1/2 तर दिसतोय. 1/2 आहे पण कुठल्या साइन सोबत आहे? मायनस. मग हा नंबर कुठला आहे? नेक्स्ट वाला, -1/2. हे महत्वाचं आहे. डिवाइड मध्ये हे किती सांगा? 1. 1 लिहिण्याची गरज नाही, किंवा असं म्हणा थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर. पहिले तर मायनस साइन लिहून घेतो. 1 इंटू 1 किती? 1, अपॉन मध्ये 2. याचा अर्थ फर्स्ट टर्म किती आली तुमची? 1. आणि कॉमन रेशो किती आलेला आहे? -1/2. सर आपला टार्गेट काय? आपल्याला ही पूर्ण सिक्वेन्स इथे ऍड करायची, बरोबर आहे. ऍडिशन म्हणजे सम म्हणतो आपण त्याला. सांगा समचा फॉर्म्युला काय? ए अपॉन 1 मायनस आर. सांगा ए किती? सर कुठे? हा इथे बघा, ए किती सांगा? 1. 1 मायनस आर किती? -1/2. याला पुढे सॉल्व करू. 1 ऍज इट इज, अपॉन मध्ये हा 1 ऍज इट इज, मायनस मायनस प्लस, बाजूला किती? 1/2. परत एकदा तेच, हे ब्रॅकेट सॉल्व करा. सर कसं सॉल्व करायचं? आता तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. अपॉन मध्ये काहीच नाही म्हणजे 1. चेक करा बेस सेम आहे का? नाही सर बेस सेम नाही. मग काय करायचं बरं? करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 इकडे घेऊन जा, 2 प्लस हा 1 इकडे घेऊन जा, 1 इंटू 1 1, अपॉन मध्ये 1 इंटू 2 किती? 2. बरोबर आहे. आता बघा थर्ड नंबर गोज टू फर्स्ट नंबर. मग सांगा सम किती आली? ऍडिशन किती आली? सम इज इक्वल टू 2 इंटू 1 2, आणि डिव्हाइड मध्ये 2 प्लस 1 किती सांगा? 3. ही आलेली आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशनची ऍडिशन. जेव्हा जेव्हा इन्फायनाइट जीपी असेल तेव्हा तेव्हा ऍडिशन करण्यासाठी तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे. कुठे गेला फॉर्म्युला? हा फॉर्म्युला, सम इज इक्वल टू ए अपॉन 1 मायनस आर. हा फॉर्म्युला अत्यंत पॉवरफुल आहे. पुढे फिजिक्स मध्ये कॅल्क्युलेशन करण्यासाठी फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे. मग व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या, किंवा तुम्हाला माहिती आहे याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला मी साईडला येतो थोडस. चला नेक्स्ट, यानंतर अरिथमेटिक प्रोग्रेशन. याला शॉर्टकट मध्ये आपण एपी पण म्हणू शकतो. बघा इथं लिहून ठेवतो मी एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता एक लक्षात घ्या, जॉमेट्रिक प्रोग्रेशन साठी तुम्ही 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सचा रेशो चेक केला होता. रेशो कसा आला होता सांगा? सेम. तसं अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपण 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्सना डिफरन्स चेक करणार, आणि तो डिफरन्स यायला पाहिजे सेम. बघू आपण सेम येतो की नाही दोन्ही सिक्वेन्स मध्ये. एक काम करा बरं, डिफरन्स कसा घ्यायचा? जसा रेशो घ्यायचे तसाच घ्यायचा. रेशो मध्ये तुम्ही नेक्स्ट अपॉन प्रिव्हियस करायचे. मग इथं सुद्धा नेक्स्ट मायनस प्रिव्हियस करायचं. मायनस डिफरन्स घ्यायचा आपल्याला, म्हणजे 3 - 1. बघा आन्सर किती येणार? 2. हा इथं घ्या बरं तुम्ही 5 - 3. बघू आन्सर किती येतं?
5 मायनस 3, आन्सर इथे सुद्धा किती येणार 2. आता 7 मायनस 5 घेऊन पहा बरं, 7 मायनस 5 इथे सुद्धा आन्सर किती येणार 2. त्यानंतर 9 मायनस 7 घेऊन पहा, 9 मायनस 7 हे सुद्धा आन्सर किती येणार 2. म्हणजे चेक करा इतर दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स मधला जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कॉमन आहे, कॉमन आहे किंवा तुम्ही काय म्हणू शकता सेम आहे. आणि जेव्हा जेव्हा कॉमन डिफरन्स असणार तेव्हा तेव्हा ती सिक्वेन्स आपल्यासाठी असणार एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग मी इथं लिहितो अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी मेन जो की पॉइंट असणार आहे, मेन जी कंडिशन असणार आहे ती म्हणजे कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्स हे तुम्ही माहित असू द्या, कॉमन डिफरन्स असायला पाहिजे फॉर अरिथमेटिक प्रोग्रेशन. ठीक आहे. आता सेकंड नंबरच्या सिक्वेन्स मध्ये चेक करा बरं, सेकंड नंबरची सिक्वेन्स. चला मी चेक करतो इथे कॉमन डिफरन्स आहे की नाही. मला चेक करायचा आहे डिफरन्स, आणि जर तो डिफरन्स सेम येत असेल तर त्या सिक्वेन्सला मी एपीच्या कॅटेगरीमध्ये ठेवणार अरिथमेटिक प्रोग्रेशन. पहिले मी घेणार 9 मायनस 12, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस करायचं नेहमी. 9 मायनस 12 3 नाही, हे येणार तुमचं -3. आता करा बरं कसं येईल सांगा ते. 6 मायनस 9, 6 मायनस 9 हे सुद्धा आन्सर किती आलं तुमचं -3. त्यानंतर येणार 3 मायनस 6, 3 मायनस 6 हे पण आन्सर किती येणार -3. चेक करा इथं जो डिफरन्स आहे हा डिफरन्स सर्वांसाठी कॉमन आहे, हा डिफरन्स सेम आहे. याचा अर्थ ही सुद्धा सिक्वेन्स माझ्यासाठी काय असणार सांगा एपी असणार, म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन असणार. बरोबर, क्लिअरिटी इथपर्यंत. आता तुम्ही मला इथे ना कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म ह्या दोन गोष्टी सांगा. पहिली जी सिक्वेन्स आहे स्टार्टिंग कुठनं आहे सांगा 1 पासनं. मग इथे मी लिहितो फर्स्ट टर्म जी आहे, फर्स्ट टर्म नोटेशन इथं सुद्धा मी एज घेणार. सांगा किती आहे 1. आणि जो कॉमन डिफरन्स आहे, कॉमन डिफरन्स साठी मी डी घेणार. तो कॉमन डिफरन्स किती आलेला आहे सांगा 2. बरोबर आहे. मग सांगा बरं ह्या सिक्वेन्स मध्ये फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू काय आणि कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू काय. फर्स्ट टर्म म्हणजे जिथनं सिक्वेन्स स्टार्ट झालेली आहे किती आहे सांगा 12, इथं मी लिहून घेतो. आणि कॉमन डिफरन्स मी इकडे फाइंड केलेला आहे, किती आला सांगा तुमचा आन्सर -3. आता एक मिनिट आहे का, इथे तसं फिजिक्समध्ये एपीचा एवढा आपल्याला यूज नाहीये बघा, पण तरी तुम्ही हे दोन फॉर्म्युले पाठ ठेवसाल. पहिला आहे तुमचं nth टर्म, हा पहिला फॉर्म्युला तुम्हाला पाठ ठेवायचा. सर nth टर्म म्हणजे काय, ही फर्स्ट टर्म आहे, ही सेकंड टर्म आहे, ही थर्ड टर्म आहे, ही फोर्थ टर्म आहे, ही फिफ्थ टर्म आहे, अशी nth टर्म. मी जर विचारलं 16th टर्म सांगा म्हणजे n किती आलं सांगा इथे 16. मी जर विचारलं जी 50 नंबरला जी टर्म येणार ती सांगा, मग यांच्या जागेवर किती येणार सांगा 50. nth टर्म फॉर्म्युला असणार बघा a प्लस n-1 इंटू बाजूला काय येणार डी. हा एक फॉर्म्युला तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. आणि त्यानंतर जसा आपण जीपी मध्ये ऍडिशन केली होती सम, तसा इथे समचा फॉर्म्युला येणार बघा. पहिल्या n टर्मचा जेव्हा तुम्ही सम करता फॉर्म्युला आहे तुमचा n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू बाजूला डी. हा एक फॉर्म्युला पाठ ठेवायचा आहे. ठीक आहे, चला हे लिहून घेण्याची गरज नाही, हे लिहिसाल तुम्ही, इथं मी लिहून दिलंय. एकदा रिपीट करतो. पहिले तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की अरिथमेटिक प्रोग्रेशन साठी हा तुमचा जनरल फॉर्मॅट आहे. ठीक आहे, पाठ करण्याची गरज नाही, हा जनरल फॉर्मॅट आहे. तुमच्या कामाचं एकच आहे, सिक्वेन्सची फर्स्ट टर्म सांगा जिथनं सिक्वेन्स स्टार्ट झालेली आहे, किती सांगा ए. कॉमन डिफरन्स किती येणार नेक्स्ट मायनस प्रिव्हियस म्हणजे ए प्लस डी. लक्षात घ्या ए प्लस डी मायनस काय सांगा ए, मायनस ए प्लस ए कॅन्सल, आन्सर किती आलं सांगा डी. बरं हा डिफरन्स तुम्ही कुठल्याही दोन टर्म मध्ये घ्या, आन्सर नेहमी सेम येणार. एक काम करा, मी इथं डिफरन्स घेऊन पाहतो. बरं असं नाही बरं का हा चालला डिफरन्स घेणं, तसं नाही. डिफरन्स साठी टर्म्स नेहमी कॉन्झिक्युटिव्ह असायला पाहिजे आजूबाजूला. ठीक आहे, मग मी जर a प्लस 3d घेतलं तर मला हा नंबर घ्यावा लागेल बाजूला. बघू किती येतं तर a प्लस 3d. लक्षात घ्या a प्लस 3d मायनस काय करायचं a प्लस ट्वाइस डी. बघू किती येतं, याला सॉल्व्ह करू आपण. a प्लस 3d ऍज इट इज ह्या कम्प्लीट ब्रॅकेटला मायनसनी मल्टिप्लाय करा आणि मल्टिप्लाय केल्यानंतर काय बनतं हे सांगा. इथं येणार तुमचं -a, हे येणार तुमचं -2d. मायनस ए प्लस ए कॅन्सल, तुमचं आलंय 3d मायनस 2d, 3d मायनस 2d. आन्सर किती आलं सांगा डी. बरोबर आहे. हा हा आला तुमचा कॉमन डिफरन्स. इथंही चेक करा डी चे, इथं सुद्धा किती सांगा डी.
फर्स्ट टर्म म्हणजे तुमच्यासाठी ए, कॉमन डिफरन्स म्हणजे डी, आणि हे दोन फॉर्म्युले तुम्हाला पाठ ठेवायचे. पहिला nth टर्म फॉर्म्युला काय आहे, ए प्लस एन मायनस वन इंटू बाजूला डी, आणि त्यानंतर सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स एन बाय टू इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस एन मायनस वन इंटू बाजूला येणार डी. चला क्लिअरिटी, याचा घेऊन टाका तुम्ही स्क्रीनशॉट. चला पुढे जाऊ आपण. एक क्वेश्चन आहे बघा, इथं तुम्हाला बरं क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे. 20, 16, x, y, 4 हे सर्व जे नंबर आहे, हे सर्व नंबर म्हणजे आपल्यासाठी एपी. म्हणजे तुम्ही असं समजा अरिथमेटिक प्रोग्रेशनची जी सिक्वेन्स आहे त्यातले हे जे काही नंबर्स आहे हे कट करून त्यांनी इथं कॉपी पेस्ट करून दिलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा एपीचा एक पार्ट आहे, जी एपी सिक्वेन्स होती त्यातला हा एक पार्ट आहे. बरोबर आहे. मग हे जर एपीचा पार्ट असेल देन फाइंड एक्स अँड वाय. सर कसं करायचं? आता आपल्याकडे एकच टूल आहे बघा. एपी मध्ये जो डिफरन्स आहे हा डिफरन्स कॉमन असणार. म्हणजे तुम्ही 16 मायनस 20 करा, 16 मायनस 20 बघा, दोन्ही टर्म तुमच्या कॉन्झिक्युटिव्ह असायला पाहिजे. किंवा तुम्ही एक्स मायनस 16 करा, नेक्स्ट मायनस प्रिव्हियस, एक्स मायनस 16 करा, किंवा तुम्ही वाय मायनस एक्स करा, वाय मायनस एक्स, किंवा तुम्ही 4 मायनस वाय करा, 4 मायनस वाय. हे सर्व आन्सर, हे सर्व डिफरन्सेस कसे असणार? सेम. तेव्हाच त्या सिक्वेन्सला तुम्ही एपी म्हणू शकता. जो डिफरन्स आहे हे काय केलं, हे डिफरन्सेस तर घेतले मी, हे डिफरन्सेस कसे असणार सांगा? इक्वल, कॉमन असणार. बरोबर आहे. आता सर सॉल्व कसं करायचं एक्स आणि वाय? तुम्ही एक काम करा, ह्या दोघांना सॉल्व करा, पहिल्या दोघांना, इथून तुम्हाला एक्स भेटल. नंतर ह्या दोघांना सॉल्व करा. ठीक आहे, कुठलेही दोन नंबर तुम्ही इथले सॉल्व करू शकता. चला मी इथे 2 कॉलम करतो. आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला, कन्सेप्ट तर संपला. बघा वापस रिटर्न लिहितो मी. 16 मायनस 20 इज इक्वल टू एक्स मायनस 16. 16 मायनस 20 किती आलं ते? -4. बरोबर ना? इज इक्वल टू एक्स मायनस 16. मायनस 16 इकडे शिफ्ट करा, प्लस 16. मग हे -4 याच्या सोबत इकडे प्लस 16 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू 16 मायनस 4. आन्सर किती आलं सांगा? 12. चला मला एक्स भेटलं. आता ही व्हॅल्यू बरं, याला मी एकदा रिपीट लिहितो. काय दिलेले सांगा ते? y मायनस एक्स इज इक्वल टू 4 मायनस वाय. पहिले एक्स ची व्हॅल्यू ठेवा, आपल्याकडे आलेली आहे. किती आलेली आहे सांगा? 12. मग इथे ठेवतो मी y मायनस 12 इज इक्वल टू 4 मायनस वाय. वाय वाले नंबर एका साईडला कलेक्ट करा बरं. मायनस वाय इकडे आल्यानंतर प्लस वाय, म्हणजे हे येणार तुमचं y प्लस वाय इज इक्वल टू हा 4 ॲज इट इज, -12 पलीकडे घेऊन जा, +12, y प्लस वाय ट्वाइस वाय. 4 प्लस 12 किती? 16. बरोबर. मग 2 मल्टिप्लाय तिकडे घेऊन जा, डिवाइड, म्हणजे y येणार तुमचं 16/2. 16 चे हाफ करा, म्हणजे आन्सर किती आलं सांगा तुमचं? 8. हे आलेलं आहे तुमचं y. म्हणजे x इज इक्वल टू 12 अँड y इज इक्वल टू 8. बरोबर. चला लिहून घ्या सर्वजण, स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही याला लिहू शकता. चला मग आपण जाऊ पुढे. यानंतरचा एक क्वेश्चन आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ. ही जी सिक्वेन्स तुम्हाला दिलेली आहे ह्या सिक्वेन्सला तुम्हाला ऍड करायचं आहे, ऍडिशन. बरं एक काम करा बरं, ह्या सिक्वेन्स मध्ये तुम्ही एकदा डिफरन्स कॉमन आहे की नाही चेक करा, तेव्हाच आपण त्याला एपी म्हणू शकतो. 2 मायनस 1 1, 3 मायनस 2 हा 1, 4 मायनस 3 1. डिफरन्स कॉमन आहे म्हणजे ही सिक्वेन्स आपल्यासाठी असणार एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही सिक्वेन्स असणार एपी, अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि ह्या सिक्वेन्सची ऍडिशन करण्यासाठी तुम्ही मला फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू किती सांगा? 1. त्यानंतर डिफरन्स सांगा किती येईल तर 2 मायनस 1. इथं लिहितो मी 2 मायनस 1, म्हणजे आन्सर किती आलं तुमचं? 1. बरोबर. हा 2 मायनस 1 आन्सर किती आलं? 1. फर्स्ट टर्म 1 दिलेली, कॉमन डिफरन्स 1 आला. आणि टोटल टर्म किती सांगा इथे? टोटल टर्म सर टोटल टर्म सुद्धा इथे एनच आहे. बरोबर आहे. आता जेव्हा मी याचा सम करणार ऍडिशन, तर समचा फॉर्म्युला आहे बघा, जेव्हा एखादी सिक्वेन्स एपी मध्ये असेल तर फर्स्ट एन टर्म्स जेव्हा तुम्ही ऍड करता, फॉर्म्युला आहे तुमचा n/2 इन ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n मायनस 1 इंटू बाजूला डी. आता बघा n सांगा सर, n nच आहे. अपॉन मध्ये किती? 2 डिवाइड बाय ट्वाइस. ए सांगा किती आहे? ए म्हणजे फर्स्ट टर्म 1 प्लस हे n मायनस 1 डी किती आहे? 1.
बरोबर. आता बघा आन्सर मध्ये काय येतं तर n/2 ॲज इट इज 2 × 1 हे 2 येणार प्लस 1 चा काही इफेक्ट होत नाही किंवा चला 1 × n किती n 1 × -1 किती -1. ठीक आहे. पुढे येणार बघा तुमचं हे n/2 इन ब्रॅकेट 2 - 1 किती 1 2 - 1 1 प्लस सोबत किती सांगा ते n. म्हणजे फायनल तुमचं जे सम येणार जी ऍडिशन येणार सम ही ऍडिशन येणार बघा न्यूमरेटरला n सोबत n+1. सर ते तर 1 + n होतं. अरे 1 + n म्हणा की n+1 म्हणा एकच आहे ते बरोबर आहे. मग समचा फॉर्म्युला n × n+1 अपॉन मध्ये किती आलं सांगा ते 2 अपॉन मध्ये येणार 2. म्हणजे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही या सिक्वेन्सला इथं ऍड केलं आन्सर आलं तुमचं n × n+1 अपॉन मध्ये किती सांगा 2. चला याचा घ्यायचा आहे तुम्हाला स्क्रीनशॉट. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण जाऊ पुढे. आता बघा यानंतरचा टॉपिक आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं सिंपल तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्मॅट आणि रूट्स फाइंड करण्यासाठी लागणारा फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. मी इथं लिहितो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्मॅट आहे बघा ax² + bx + c = 0. हा जनरल फॉर्मॅट पहिले तर तुम्हाला पाठ ठेवायचा आहे. ठीक आहे. आता बघा मी इथे काही इक्वेशन लिहितो. इथे लिहितो मी इक्वेशन आणि इथे लिहितो नंबर ऑफ रूट्स. रूट्स म्हणजे तुम्ही त्याला सोल्युशन सुद्धा म्हणू शकता. नंबर ऑफ रूट्स. मी इक्वेशन लिहिणार तुम्हाला नंबर ऑफ रूट्स सांगायचे. ठीक आहे. इक्वेशन आहे बघा x + 2 = 0. त्यानंतर x² + 3x + 9 = 0. त्यानंतर x³ + 4x² + 7 = 0. ठीक आहे. आता तुम्हाला इथे नंबर ऑफ रूट्स ठरवायचे. सर कसं ठरवायचं. तुम्हाला नेहमी x ची हायेस्ट पॉवर चेक करायची. इथं x ची हायेस्ट पॉवर किती आहे सर काहीच नाही म्हणजे किती सांगा 1. म्हणजे इक्वेशनला नंबर ऑफ रूट्स म्हणजे सोल्युशन किती असणार सांगा ओनली 1. इथं x ची हायेस्ट पॉवर सर इथे 1 आहे ही हायेस्ट नाही मॅक्झिमम नाही. इथं x ची हायेस्ट पॉवर किती सांगा 2. याचा अर्थ नंबर ऑफ रूट्स किती असणार सांगा 2. आणि x ची हायेस्ट पॉवर 2 जर असेल त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. मग क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी नंबर ऑफ रूट्स नेहमी किती असणार सांगा 2. इथं x ची हायेस्ट पॉवर किती आहे सर 3 आहे. याला आपण क्यूबिक इक्वेशन म्हणतो. मग मी जर विचारलं नंबर ऑफ रूट्स किती x ची हायेस्ट पॉवर म्हणजे नंबर ऑफ रूट्स किंवा तुम्ही त्याला नंबर ऑफ सोल्युशन म्हणू शकता. मग इथे सांगा नंबर ऑफ रूट्स किती असणार 3. हे पण तुम्ही माहित असू द्या. चला आता इकडे या. मग मला तुम्ही विचार करून सांगा ही जी इक्वेशन आहे इथे x ची हायेस्ट पॉवर किती आहे 2. याचा अर्थ नंबर ऑफ सोल्युशन किंवा नंबर ऑफ रूट्स किती असणार सांगा 2. आणि हे रूट्स फाइंड करण्यासाठी नंबर ऑफ रूट्स मी इथं लिहितो 2. आणि हे रूट्स फाइंड करण्यासाठी तुमच्याकडे एक फॉर्म्युला आहे x = -b ± (b² - 4ac अपॉन ट्वाइस a. तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो सर तुम्ही आताच म्हणाले नंबर ऑफ रूट्स तर 2 असणार आणि तुम्ही तर एकच फॉर्म्युला लिहिला. उघडा डोळे बघा नीट. इथं हे एक व्हॅल्यू नाही ह्या 2 व्हॅल्यूज आहे. सर कशा इथं साइन बघा. एकदा मी पूर्ण एक्सप्रेशन प्लस साइन घेऊन लिहिणार. दुसऱ्यांदा सेम इक्वेशन रिपीट मी मायनस साइन घेऊन लिहिणार. मग मी जर विचारलं पहिलं रूट x1 घेतो मी सेकंड रूट x2 घेतो. मग सांगा फर्स्ट रूट काय बनल. ॲज इट इज एक्सप्रेशन कॉपी करून पेस्ट करा फक्त प्लस साइन घेऊन. मग सांगा कसं येईल तर -b पहिल्यांदा मी प्लस घेणार आहे √ (b² - 4ac अपॉन ट्वाइस a. सेकंड रूट x2 सांगा फक्त मायनस साइन घ्या -b √ (b² - 4ac अपॉन ट्वाइस a. ठीक आहे. तुम्हाला हा मेन फॉर्म्युला पार्ट ठेवायचा आहे. नंतर याला तुम्ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करू शकता. एकदा प्लस साइन घेऊन आणि दुसऱ्यांदा मायनस साइन घेऊन. तर व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला घेतला स्क्रीनशॉट. मग आपण जाऊ पुढे. एक छोटासा क्वेश्चन आहे जो आपल्याला इथे सॉल्व्ह करायचा आहे. एक इक्वेशन त्यांनी दिलंय एक इक्वेशन मी लिहिणार स्टँडर्ड फॉर्मॅट वाला ax² + bx + c = 0. आता हे दोन्ही इक्वेशन कंपेअर करून तुम्हाला इथं व्हॅल्यू ऑफ a त्यानंतर व्हॅल्यू ऑफ b आणि व्हॅल्यू ऑफ c सांगायचं आहे. इथं x² च्या बाजूला काहीच नाही म्हणजे 1
बरोबर. सांगा a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 5 आणि c इज इक्वल टू 6. आता सांगा बरं फॉर्म्युला काय आहे रूट्स फाइंड करण्यासाठी. मला जर रूट्स फाइंड करायचे असेल तर सर फॉर्म्युला पाठ झालेला आहे आमचा, नसेल झाला तर पाठ करा. मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन मध्ये येणार ते टॉईस आहे. इथं लिहितो मी मायनस बी किती इथे 5 प्लस ऑर मायनस बीचा स्क्वेअर करा म्हणजे 5 स्क्वेअर बरोबर मायनस 4 ए किती 1 सी किती 6 अपॉन मध्ये येणार ते 2 इंटू ए आहे तुमचं 1. याला सॉल्व करू पुढे मायनस 5 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ. आता बघा 5 स्क्वेअर किती येणार 25 मायनस 4 इंटू 1 4 इंटू 6 किती येणार 24 अपॉन मध्ये किती सांगा 2. कॅल्क्युलेशन बेसिक यायला पाहिजे तुम्हाला. बघा पुढे मायनस 5 प्लस ऑर मायनस 25 मायनस 24 1 अपॉन मध्ये किती 2. पुढे कंटिन्यू करतो मी याला x इज इक्वल टू आता बघा मायनस 5 इथं लिहितो मी मायनस 5 प्लस ऑर मायनस 1चं स्क्वेअर रूट किती 1च येणार बरोबर अपॉन मध्ये काय सांगा 2. आता मी इथून इक्वेशन करणार 2 पार्ट मध्ये डिवाइड. पहिल्यांदा मी पूर्ण एक्सप्रेशन प्लस साइन घेऊन लिहिणार आणि दुसऱ्यांदा मायनस साइन घेऊन. पहिल्यांदा मी प्लस साइन यूज करतोय बघा इथं नाही बरं का प्लस घ्यायचं इथं मध्ये मग सांगा x इज इक्वल टू काय येणार मायनस 5 प्लस 1 अपॉन 2 मायनस 5 प्लस 1 अपॉन 2. दुसऱ्यांदा कसं बनल बरं x इज इक्वल टू मायनस 5 मायनस 1 अपॉन 2 मायनस 5 मायनस 1 अपॉन 2. बघू किती येतात आहे मायनस 5 प्लस 1 4 अपॉन मध्ये 2. सांगा 4 अपॉन 2 किती होणार 2. पहिलं जे रूट आलं हे आपलं आलेलं आहे 2 सॉरी आय एम सॉरी मायनस 5 प्लस 1 हे मायनस 4 होणार तुमचा आन्सर आलं मायनस 2. ठीक आहे. आता इथे बघा x इज इक्वल टू मायनस 5 मायनस 1 किती होणार ते मायनस 6 अपॉन मध्ये 2 म्हणजे x तुमचं येणार मायनस साइन ॲज इट इज 6 अपॉन 2 किती सांगा 3. हे आलेले तुमचे दोन्ही रूट्स पहिलं मायनस 2 आणि दुसरं मायनस 3. ठीक आहे. चला व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. चला आपण पुढे जाऊ. यानंतर शेवटचा टॉपिक यातला लॉगॅरिथम. आता हे महत्वाचं आहे बघा आणि हा पूर्ण पार्ट नवीन आहे तुमच्यासाठी. क्वाड्रॅटिक इक्वेशन तरी तुम्ही क्लास 10th मध्ये क्लास 9th मध्ये शिकलेले. लॉगॅरिथम कंप्लीट तुमच्यासाठी नवीन असणार आहे. आता बघा एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो मी तुम्हाला 0 पासून. मी जर तुम्हाला विचारलं 2 इंटू 2 इंटू 2 आन्सर काय येणार सर सोपं आहे 2 इंटू 2 4 4 इंटू 2 आन्सर किती आलं सांगा 8 बरोबर. आता मी याचं थोडंसं मॉडिफाईड व्हर्जन लिहिणार. मॉडिफाईड व्हर्जन सर कसं ऐका मी हे 2 इंटू 2 इंटू 2 याला मी 2 क्यूब लिहू शकतो का. पुढे किती सांगा 8. बघा 2 इंटू 2 इंटू 2 2 3 टाइम्स रिपीट झालेले म्हणून मी 2 क्यूब लिहिलं. 2 जर 4 टाइम्स रिपीट झाले असते तर 2 रेस टू पॉवर 4 लिहिलं असतं. 2 जर 5 टाइम्स रिपीट झाले तर 2 रेस टू पॉवर मी काय लिहिणार सांगा 5. बघा सेम एक्सप्रेशन मी फक्त थोडंसं ऍडव्हान्स व्हर्जन याचं इथं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे नाही का थोडंसं नॉमेनक्लेचर समजून घ्या. हा जो 2 आहे याला आपण म्हणतो बेस. हा जो 3 आहे याला आपण म्हणतो पॉवर आणि हे जे 8 आलेलं आहे याला आपण म्हणतो रिझल्ट. हे सिंपल एक्सप्रेशन आहे. हे थोडंसं ऍडव्हान्स आहे. आता मी त्याचं प्रो व्हर्जन लिहिणार आहे. ऍडव्हान्सचं पण ऍडव्हान्स. सर कसं लिहिणार आता ऐका. याला मी थोडंसं लॉगॅरिथमच्या फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहे. कसं बघा लॉग 8 इथं 2 आणि समोर जे आन्सर तुमचं आलं हे आन्सर 3. सर हे कसं लिहिलं हे तर आम्हाला काही कळू नाही लागलं. आता ऐका हा जो 2 आहे 2 हा 2 म्हणजे माझ्यासाठी काय होता बेस. एकदम स्टेप बाय स्टेप सांगतो ऐका. 2 माझ्यासाठी काय होता बेस. हा जो 3 आहे 3 हा 3 माझ्यासाठी काय होता पॉवर आणि ही जो 8 आहे हा 8 माझ्यासाठी काय सांगा रिझल्ट. म्हणजे 2 ची पॉवर जेव्हा 3 घेता तेव्हा रिझल्ट मध्ये किती येणार सांगा 8. हा जो 2 नंबर आहे बेसवाला ह्या 2 च्या पॉवर मध्ये 3 घ्या म्हणजे रिझल्ट किती येणार सांगा 8. सर हे नाही कळायला कन्फ्यूज होऊ लागलं. एक काम करा मी समोर काही क्वेश्चन दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल. ह्या सर्व क्वेश्चनचे तुम्हाला आन्सर लिहायचे बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. सर काय डेफिनेशन आणि काय आन्सर येणार आता लक्षात घ्या. हा नंबर तुमच्यासाठी महत्वाचा आहे. ह्या 2 ची पॉवर मी काय घ्यायला पाहिजे
की मला रिझल्टमध्ये 4 भेटणार. त्यानंतर ह्या 2 ची पॉवर, हे सर्व ब्रॅकेट, हे जे बॉक्सेस आहे हे म्हणजे पॉवर आहे आपल्यासाठी, बरोबर आहे. 2 ची पॉवर मी काय घ्यायला पाहिजे, रिझल्ट मला 8 भेटणार. इथं नंबर कुठला आहे, 3, हा बेस नंबर आहे. 3 ची पॉवर अशी सांगा की मला रिझल्ट 9 देणार. 8 ची पॉवर मी काय घ्यायला पाहिजे की मला रिझल्ट 64 भेटणार. या 4 ची पॉवर मी काय घ्यायला पाहिजे की मला रिझल्ट 4च भेटणार. हे सर्व जे बॉक्सेस मी इथं बनवलेले, हे सर्व बॉक्सेस लक्षात घ्या, हे सर्व बॉक्सेस म्हणजे आपल्यासाठी पॉवर. हे सर्व बॉक्सेस मी जी इथं बनवले, हे बॉक्स म्हणजे आपल्यासाठी काय सांगा, पॉवर. आता तुम्ही ह्या सर्व पॉवर मला सांगायच्या आहे आणि ह्या सर्व पॉवर म्हणजे आपले आन्सर. आता बघा, 2 ची पॉवर काय घेऊ म्हणजे आन्सर 4 भेटेल. सर आम्हाला माहिती 2 ची पॉवर 2च घ्यावा लागेल, कारण 2 स्क्वेअर जेव्हा तुम्ही करता तेव्हा आन्सर किती येणार सांगा, 4. आता थोडासा विचार करा, 2 ची पॉवर आपण काय सिलेक्ट करायला पाहिजे की मला आन्सर 8 भेटणार. सर 2 चा क्यूब घेऊन पहा ना, 2 चा क्यूब आन्सर किती देणार सांगा, 8. बरं, आता 3 ची पॉवर काय घेऊ म्हणजे आन्सर 9 भेटणार. सर 3 ची पॉवर 2 घ्या म्हणजे 3 स्क्वेअर आन्सर किती येणार, 9. बरं, आता ऐका, 8 ची पॉवर काय सिलेक्ट करायला पाहिजे म्हणजे आन्सर 64 भेटणार. हा सर आम्हाला कळालं, 8 चा पण तुम्ही स्क्वेअरच घ्यायला पाहिजे, कारण 8 स्क्वेअर आन्सर किती येतं सांगा, 64. हे महत्वाचं, हे विचार करा. 4 ची पॉवर आपण काय घ्यायला पाहिजे की आन्सर 4च भेटणार. करा, विचार करा. 4 ची अशी पॉवर सांगा की जे आन्सर मला 4च भेटणार. आलं का लक्षात? 4 ची पॉवर काय घ्या, 1, कारण 4 रेस टू पॉवर 1, 4 रेस टू पॉवर 1 आन्सर किती येतं सांगा, 4. बरोबर आहे. मग 4 ची पॉवर 1 घ्या म्हणजे आन्सर किती भेटेल, 4. आणि हा तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट रिझल्ट सुद्धा बनलेला आहे. सर काय रिझल्ट, जेव्हा हे दोन्ही नंबर सेम असणार तेव्हा त्याचा आन्सर तुम्हाला 1 लिहायचा आहे. इथं लिहितो मी लागल्यास, लॉग ए याच्या बेसमध्ये ए, सांगा आन्सर किती येणार. सर हा रिझल्ट आणि बेस दोन्ही सेम आहे, आन्सर 1 येणार. बरं, आता सांगा लॉग 7 बेसमध्ये 7, सर दोन्ही नंबर सेम, आन्सर किती येणार सांगा, 1. हा रिझल्ट पण आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. मग तुम्ही काय करा, पहिले तर याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. हा इथे बेस असणार, ही पॉवर असणार, हा रिझल्ट असणार. याचा पहिले तर स्क्रीनशॉट घ्या. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग तुम्ही हे सर्व इथलं लिहून घेसाल, त्यात हे रिझल्ट पण लक्षात ठेवा. चला मी वेट करतो, किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला, घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण जाऊ पुढे. रूल्स ऑफ लॉगॅरिथम, हे 4 सिंपल रूल आहे बघा. 1 बाय 1 सांगतो मी, पाठ ठेवायचे तुम्हाला. पहिला ऍडिशन रूल, लॉग ए प्लस लॉग बी. आता तुम्हाला जर 2 ऐवजी एक सिंगल लॉग जर रिप्लेस करायचा असेल आणि दोन्ही लॉगच्या मध्ये जर ऍडिशन असेल तर नंबरचा प्रोडक्ट होणार, म्हणजे हे येणार तुमचं ए बी. एक्झाम्पल घेतो, लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी. चेक करा, सर्व लॉगॅरिथमच्या मध्ये प्लस साइन आहे. लॉग एकदाच लिहा. प्लस आहे म्हणजे सर्व नंबरचा प्रोडक्ट होणार, ए इंटू बी इंटू सी, म्हणजे काय येणार ते ए बी सी. म्हणजे प्लस साइन असेल, प्लस 2 लॉगच्या मध्ये जर प्लस साइन असेल आणि जर तुम्हाला सिंगल लॉगने रिप्लेस करायचं असेल तर नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. बरं, मग सर सबट्रॅक्शन रूल उलट होणार, लॉग ए मायनस लॉग बी. जसं तुम्ही ऍडिशन मध्ये मल्टिप्लिकेशन केलं होतं, मग सबट्रॅक्शन मध्ये डिव्हिजन करायचं, म्हणजे आन्सर येणार तुमचं ए अपॉन बी. पॉवर रूल बघा आता काय, तर लॉग ए याची पॉवर बी आहे. जी पॉवर आहे तुम्ही ऍज इट इज इथं खाली शिफ्ट करू शकता, हे बी खाली शिफ्ट करा, म्हणजे आन्सर आलं तुमचं बी लॉग ए. बी लॉग ए पॉवर खाली शिफ्ट करता यायला पाहिजे. म्हणजे मी जर तुम्हाला विचारलं लॉग 2 याची पॉवर 3 कसं करायचं, सर 3 पुढे शिफ्ट करायचा, म्हणजे तुमचा आन्सर आलं 3 लॉग 2. आणि हा बेस रूल महत्वाचा आहे बघा, हे लॉग ए याच्या बेसमध्ये नंबर बी आहे, कसं करायचं, डिव्हिजन करायचं. न्यूमरेटरला येणार लॉग ए आणि डिनॉमिनेटरला येणार लॉग बी. इथं लिहितो बघा मी, लॉग ए अपॉन मध्ये काय येणार, लॉग बी. आता एक काम करा, तुम्ही विचार करून सांगा याचा आन्सर बघा तर कसं येतं. तर हा बेस रूल यूज करू आपण, लॉग ए अपॉन मध्ये लॉग ए, न्यूमरेटर लॉग ए, डिनॉमिनेटरला लॉग ए. बरोबर, मग कसं येईल सांगा ते, लॉग ए अपॉन मध्ये येणार लॉग ए, हे दोन्ही होणार कॅन्सल. बघा आन्सर किती आलं, 1. इथं बेस रूल यूज करा बरं, लॉग 7
अपॉन मध्ये लॉग 7 दोन्ही कॅन्सल, आन्सर किती येतं 1. हे सर्व रूल, हे सर्व रिझल्ट तुम्हाला पाठ ठेवायचे. चला याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका. चला घेतलाय स्क्रीनशॉट. मग आपण पुढे जाऊ. आता बघा शेवटचा पॉइंट त्यातला, नॅचरल लॉगॅरिथम अँड कॉमन लॉगॅरिथम कसं ओळखायचं. मी इथे एक नंबर लिहितो लॉगवाला, इथे लिहितो मी लॉग एक्स, इकडे पण लिहितो लॉग एक्स. सर सध्या तर आम्हाला काही डिफरन्स दिसत नाही. हा आता डिफरन्स इथे दिसणार. आता बघा डिफरन्स काय. आता लॉगच्या बेसमध्ये तुम्ही जो नंबर घेणार तिथून डिसाइड होणार की लॉगॅरिथमचा टाईप कुठला आहे. जर लॉगच्या बेसमध्ये तुम्ही ई घेत असाल त्याला आपण म्हणणार नॅचरल लॉगॅरिथम, आणि जर लॉगच्या बेसमध्ये तुम्ही 10 घेत असाल याला आपण म्हणणार कॉमन लॉगॅरिथम. मग नॅचरल लॉगॅरिथम आणि कॉमन लॉगॅरिथम हे बेस वरतून डिसाइड होणार. जर बेस ई असेल तुम्ही काय म्हणणार नॅचरल लॉगॅरिथम, जर बेस 10 असेल याला काय म्हणायचं कॉमन लॉगॅरिथम. बरोबर आहे. आणि दोघांमध्ये कन्व्हर्जन पण आहे. जेव्हाही तुम्हाला नॅचरल लॉगॅरिथम मधून जर कॉमन लॉगॅरिथम मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर कन्व्हर्जन फॅक्टर आहे तुम्हाला मल्टिप्लाय करायचं ह्या नंबरनी. कुठला नंबर 2.303 ह्या नंबरनी तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. फक्त एवढं लक्षात असू द्या, जेव्हा पण बेसमध्ये ई असणार नॅचरल लॉगॅरिथम, जेव्हा बेसमध्ये 10 असणार याला आपण म्हणणार कॉमन लॉगॅरिथम. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट, हे जे नॅचरल लॉगॅरिथम आहे याच्यासाठी आणखी एक नोटेशन आहे बघा, आणखी एक रोटेशन आहे, याला आपण ln(x) पण म्हणतो. ln जेव्हा मी ln लिहिणार तेव्हा बाय डिफॉल्ट तुम्हाला समजायचंय याच्या बेसमध्ये ई असणार आहे, आणि बेसमध्ये ई असणार म्हणजे हे काय सांगा नॅचरल लॉगॅरिथम. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहित असायला पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये एवढाच. रिमेनिंग जो पोर्शन आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू. थँक्यू सो मच.